नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आता आपल्या कपाशीचे आपण शेंडे खुडत आहे। आता कपाशीला चांगल्या पात्या आणि बोंड आहेत। शेतकरी मित्रांनो, आता सरासरी जर म्हटले तर एका झाडाला 30 ते 25 ते 30 बोंड आहेत, निस्ते बोंड, आणि 35 40 50 पर्यंत पात्या आहेत। शेतकरी मित्रांनो, हे आपलं नवीन प्रयोग आहे, आपण पारंपरिक पद्धतीमध्ये केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण 65 ते 70 दिवसाला कापसाचे ही जी गडफांदी आहे, समजा ही गडफांदी खुडलेली होती। आता तिला पण अशी खूप फरदड निघलेले आहेत गडफांदीला सुद्धा, आणि वरी जो शेंडा खुडलेला आहे त्या शेंड्याला सुद्धा अशा असंख्य अशा 1 2 3 4 5 6 7 8 अशा पात्या लागलेल्या आहेत समजा, आणि बोंडाची साईज पण चांगली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता आपण याचे शेंडे खुडणी करत आहोत। आता कापसाला 90 दिवस कंप्लीट झालेले आहेत। आता 90 दिवसाच्या नंतर आपण याच्यावर शेंडे खुडणी करतोय। शेतकरी मित्रांनो, आता याच्यावर आपण फवारणी घेतली, इमिडाक्लोप्रिड आणि आशाटामाप्राइड आणि ब्ल्यू कॉपर। शेतकरी मित्रांनो, ही फवारणी म्हणजे जास्त महाग नाही, एकदम स्वस्त फवारणी केलेली आहे। कारण आपण शिफारस पण करत नाही जास्त महाग फवारणीचे, आणि आपण स्वस्तात मस्त फवारणी शेतीवर कपाशीवर करत असतो। त्याच्याने खूप पात्या आणि खूप बोंड सुद्धा लागतात। आता आपण ही गडफांदी खुडलेली, आता एका गडफांदीला सुद्धा 8 ते 10 पात्या आणि बोंड आहेत। शेतकरी मित्रांनो, आता आपण एका झाडाच्या बोंड आणि पात्या मोजू। आता ही सगळ्यात खालची आहे। आता हिला हे 2 हे 3 4 5 6 7 8 9 10 10, आणि ही साईडची मोठी फांदी आहे। सगळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत। आता 9 10 11 12 आणि 13 14 15 16 17 18 19 20 21 22 शक्य होऊन नाही राहिलंय शेतकरी मित्रांनो मोजणं। 23 24 25 26 27 28 29 इथल्या पात्या गडलेल्या आहे। 28 आणि 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 इकडच्या मोजू आता 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 आता वरच्या राहिले आहे 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 एक राहिलेली 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 आणि एक छोटी 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 आणि 110 आणि 111। शेतकरी मित्रांनो, आता एका झाडाला 110 105 110 सरासरी 100 जरी पकडले 100 पात्या बोंड आहेत। आता अजून शेतकरी मित्रांनो, अजून काही खूप पात्या आणि खूप बोंड लागायचे राहिलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो,
तुम्हाला जर अजून माहिती समजा कपाशीविषयी, पाते आणि बोंडाविषयी, फवारणी कोणची करावी असं तसं, आपलं तसं काही नाही. आपण सर्वात स्वस्त फवारणी करतो आणि आपलं खताचं व्यवस्थापन सुद्धा वेगळं आहे. आता तुम्ही कपाशीवर स्टिम्युलन, मॅकुंटस आणि फर्टिलायझर हे टाकत असतात ना फवारणीमधून, आपण ते घेत नाही. त्याच्याने आपला प्लॉट खूप चांगला चालतो आणि आपण खालून खत देतो. समजा 10-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 असे खूप खतं देतो. म्हणजे खूप पण नाही देत, असे 4 डोस करतो आपण पारंपरिक पद्धतीमध्ये. आणि आपण ही साईडची जी गडफांदी ती शेतकऱ्यांना खोडायची सांगतो. आता शेतकरी जर समजा नाही खोडली तर मग ही अंतर जे आहे सरासरी आता जर मिळ्यावर आलेले जर नसती खुडली तर ही जी फळफांदी आहे ही पूर्ण अशी याच्यात गेली असती आणि ही पण याच्यात गेली असती. त्याच्याने खूप पात्या गडलेल्या असत्या. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तुमच्या क्रॉप पाऊसाचा फोटो किंवा व्हिडिओ मला टाकू शकता. शेतकरी मित्रांनो, माझा मोबाईल नंबर 82 63 85 64 99 या मोबाईल नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज किंवा फोटो किंवा कॉलसुद्धा करू शकता. चला तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू. शेतकरी मित्रांनो, आता हे पूर्ण आपलं क्षेत्र 5 एकर जे क्षेत्र आहे ते संपूर्ण आपण हे इथं 2 तास हे तुरीचे आहेत आणि हे पूर्ण संपूर्ण 5 एकर क्षेत्र आपण कापूस लागवड केलेला आहे आणि सगळीकडे अशीच कपाशी आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.